गुड मॉर्निंग एवरीबडी. लास्ट लेक्चरला आपण पाहिलेलं होतं डेफिनेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन, की ज्या इक्वेशनमध्ये डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट असते त्याला आपण काय म्हणतो, डिफरन्शियल इक्वेशन. आणि त्यानंतर आपण पाहिलेलं होतं ऑर्डर अँड डिग्री ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन. आता ऑर्डर ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह जी असते, ते हायेस्ट डेरिव्हेटिव्हची जी पॉवर आहे म्हणजे ऑर्डर आहे ती म्हणजे त्या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर असते. आणि त्या हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हची जी पॉवर असते त्याला आपण काय म्हणणार आहे, डिग्री ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन. आता आज आपण पाहणार आहोत फर्स्ट ऑर्डर फर्स्ट डिग्रीचं जे डिफरन्शियल इक्वेशन असेल त्याचं सोल्युशन कसं फाइंड आउट करायचं आहे. इथून पुढे आपल्याला फर्स्ट ऑर्डर अँड फर्स्ट डिग्री या डिफरन्शियल इक्वेशनची सोल्युशन फाइंड आउट करण्यासाठी वेगवेगळे टाईप्स आपण पाहणार आहोत. त्यामध्ये 4 टाईप्स असणार आहेत. त्यापैकी आज पहिला टाईप आपण पाहणार आहोत व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. म्हणजे तुम्हाला देताना डिफरन्शियल इक्वेशन हे फर्स्ट ऑर्डर आणि फर्स्ट डिग्रीचंच असेल, फक्त त्याचा फॉर्मॅट जर वेगवेगळा असेल तर त्याला वेगवेगळ्या पद्धतीने त्याचं सोल्युशन फाइंड आउट करायचं असतं. त्यामधील पहिला आपण बघणार आहोत व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. काय आहे याच्यामध्ये, जर तुम्हाला एफ ऑफ एक्स वाय इज इक्वल टू डी वाय बाय डी एक्स. आता फर्स्ट ऑर्डर फर्स्ट डिग्री म्हणजेच काय बघा, हा जो डी वाय बाय डी एक्स आहे त्याची ऑर्डर किती असणार आहे, 1, डीचा जो घातांक असेल तो, आणि ह्या डी वाय बाय डी एक्स ह्या पूर्ण याची पॉवर जी असेल ती काय आहे, 1 आहे. म्हणून हे फर्स्ट ऑर्डर फर्स्ट डिग्रीचं एक्झाम्पल झालं. आता अशा टाईपचं एक्झाम्पल असेल म्हणजे डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू एक्स वायमध्ये इक्वेशन असेल तर ते फर्स्ट ऑर्डर फर्स्ट डिग्रीचं डिफरन्शियल इक्वेशन झालं आणि त्याचं सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे. आता याचा फॉर्मॅट कसं दिला आहे, ऑर एम डी एक्स प्लस एन डी वाय इज इक्वल टू 0 असं जर इक्वेशन असेल तर ते इक्वेशन इट कॅन बी अरेंज्ड इन द फॉर्म. कशा पद्धतीने अरेंज करायचं आहे बघा, f1 ऑफ एक्स डी एक्स प्लस f2 ऑफ वाय डी वाय इज इक्वल टू 0 बाय सिम्पल ॲडजस्टमेंट. आता ही ॲडजस्टमेंट म्हणजे काय आहे बघा, डी एक्सचा जो कोएफिशियंट असेल एक्समधला तो फक्त आणि फक्त एक्समधलेच असणार आहे. तिथे येणारी टर्म ही वायमध्ये नसायला पाहिजे. म्हणजे एक्सचे कोएफिशियंट डी एक्सचे कोएफिशियंट हे फक्त एक्समधले असले पाहिजेत आणि डी वायचे कोएफिशियंट हे फक्त काय असले पाहिजेत, वायमध्ये असले पाहिजेत. तरच तुम्ही ह्या व्हेरिएबल सेपरेबल प्रमाणे हे एक्झाम्पल सोडवू शकता. ते अरेंज करायचं म्हणजे होतं आहे का बघायचं, डी एक्सचे कोएफिशियंट हे एक्सला आणि डी वायचे कोएफिशियंट हे वायमधले असले पाहिजेत. बाय सिम्पल ॲडजस्टमेंटने ते करून घ्यायचं. आणि हे करून झाल्यानंतर डायरेक्ट तुम्ही त्याचं इंटिग्रेशन घ्या. ते काय असणार आहे, सोल्युशन ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन. द डायरेक्ट इंटिग्रेशन ऑफ सच इक्वेशन gives general solution of the equation, that is the integration f1 x dx plus integration f2 y dy is equal to c is the general solution. आता एक्झाम्पल्स पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ते एक्झाम्पल व्हेरिएबल सेपरेबल फॉर्ममध्ये कशा पद्धतीने आपण सॉल्व करायचं आहे ते. फर्स्ट एक्झाम्पल आहे बघा, सॉल्व ई रेस टू वाय डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. पहिल्यांदा ते बघायचं कुठल्या ऑर्डर आणि डिग्रीमध्ये डिफरन्शियल इक्वेशन आहे. आता दिलेल्या याच्यामध्ये हे जे आहे डिफरन्शियल इक्वेशन याच्यामध्ये डी वाय बाय डी एक्स म्हणजेच डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट आहे आणि ह्या डी वाय बाय डी एक्स ह्याची ऑर्डर पण 1 आहे आणि डिग्री पण 1 आहे. म्हणून हे जे डिफरन्शियल इक्वेशन आहे ते फर्स्ट ऑर्डर फर्स्ट डिग्रीचं डिफरन्शियल इक्वेशन आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म प्रमाणे ते एक्झाम्पल सॉल्व करायचे. व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म म्हणजे काय, तर डी वायचे कोएफिशियंट हे वायमधले घ्यायचे आणि डी एक्सचे कोएफिशियंट हे एक्स स्क्वेअरमध्ये घ्यायचे. बघा आता दिलेलं इक्वेशन मी इथं पहिल्यांदा लिहिलेलं आहे. आता डी एक्स हा जो आहे तो डिवायडेड केलेला आहे. इकडं आल्यानंतर आर एच एसला आल्यानंतर काय होणार आहे, मल्टिप्लाय होणार आहे. सो आवर इक्वेशन इज ई रेस टू वाय डी वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर डी एक्स. आता बघा इथं डी वायचे कोएफिशियंट हे काय झाले, वायमधले झाले आणि डी एक्सचे कोएफिशियंट हे एक्समधले झाले. अशा पद्धतीनं ते सेपरेट करून घ्यायचं, व्हेरिएबल त्याचे सेपरेट करायचे. सो दिस इज द व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. आणि तो व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म झाला की त्याचं डायरेक्ट तुम्ही इंटिग्रेशन घ्या, ते त्याचं सोल्युशन असणार आहे. सो इंटिग्रेटिंग ऑन बोथ दी साइड्स हिअर वी गेट इंटिग्रेशन ई रेस टू वाय डी वाय इज इक्वल टू इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर डी एक्स. सो ई रेस टू वायचं इंटिग्रेशन काय असणार आहे, ई रेस टू वाय
इन टू काय इथं dy, त्यामुळे इथं काय कंपोजिट फंक्शन येण्याची गरजच नाही आहे. इज इक्वल टू एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय येणार आहे एक्स क्यूब वाय डिवायडेड बाय एक्स क्यूब बाय 3 प्लस हे इंटिग्रेशन काढून झाले प्लस काय कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. दिस इज जनरल सोल्युशन ऑफ द गिवन डिफरन्शियल इक्वेशन. इथं मी फॉर्म्युला लिहिलेला आहे एक्स रेस टू एनचं इंटिग्रेशन काय असतं एक्स रेस टू एन प्लस 1 डिवायडेड बाय एन प्लस 1 आणि ई रेस टू एक्सचं काय असतं ई रेस टू एक्स. इथं एक्सच्या ऐवजी वाय आहे सो ई रेस टू वायचे ई रेस टू वाय येणार आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा सॉल्व एक्स डी वाय मायनस वाय डी एक्स इज इक्वल टू 0 गिवन इक्वेशन. आता आपल्याला फक्त काय करायचं आहे व्हेरिएबल सेपरेबल म्हणजेच एक्स डी एक्सचे कोएफिशियंट हे काय असणार आहेत एक्स मध्ये आणि डी वायचे कोएफिशियंट हे वाय मध्ये. पहिल्यांदा मी काय केलं मायनस वाय डी एक्स आर एच एसला घेतलं ते काय झालं प्लस वाय डी एक्स झालं. आता फक्त इंटरचेंज करा एक्स आणि वाय जे डी एक्स आणि डी वायचे कोएफिशियंट आहेत. वाय जो आहे ह्या डी एक्सला मल्टिप्लाय केला आहे एल एच एसला नेल्यानंतर तो काय होईल डिवाइड होईल आणि एक्सनं डी वायला मल्टिप्लाय केलं आहे आर एच एसला नेल्यानंतर मल्टिप्लायच्या ऐवजी काय होणार डिवाइड. सो हिअर वी गेट 1/y dy इज इक्वल टू 1/x dx. हा झाला व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म म्हणजेच डी वायचे कोएफिशियंट हे वाय मधले आले डी एक्सचे कोएफिशियंट हे एक्स मध्ये आले. सो डायरेक्ट आता इंटिग्रेशन घ्या इंटिग्रेटिंग ऑन बोथ दी साइड्स. हिअर वी गेट इंटिग्रेशन 1/y dy इज इक्वल टू इंटिग्रेशन 1/x dx. 1/yचं इंटिग्रेशन काय असणार आहे लॉग वाय 1/xचं इंटिग्रेशन लॉग एक्स. आता दोन्ही पण आन्सर लॉगमध्ये म्हणून आपण कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सीच्या ऐवजी मी काय घेतला लॉग सी घेतला. आता लॉग एक्स जो आहे तो इथं प्लस आहे एल एच एसला आल्यावर काय होणार आहे मायनस होईल. सो हिअर वी गेट लॉग वाय मायनस लॉग एक्स इज इक्वल टू लॉग सी. इथं दोन लॉगची वजाबाकी आहे लॉगच्या रूलनुसार लॉग एम मायनस लॉग एन काय असते लॉग एम अपॉन एन. सो हिअर वी राईट लॉग वाय अपॉन एक्स इज इक्वल टू लॉग सी. दोन्ही साईडचा लॉग कॅन्सल करा म्हणजेच अँटी लॉग घेतला जातो तो काय मिळेल तुम्हाला वाय अपॉन एक्स इज इक्वल टू सी. दिस इज द जनरल सोल्युशन ऑफ द गिवन डिफरन्शियल इक्वेशन. नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा साइन एक्स इंटू कॉस वाय डी वाय प्लस साइन वाय इंटू कॉस एक्स डी एक्स इज इक्वल टू 0. द गिवन इक्वेशन वी राईट. आता फक्त काय करायचं आहे व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म करायचं आहे. काय केलं आहे मी डी वायच्या टर्म्स एल एच एसला आणि डी एक्स इकडे घेतलं आहे डी एक्स आणि डी एक्सचे जे कोएफिशियंट असतील एक्समधले ते इकडं. आता आपल्याला डी वाय एका साईडला झालेत डी एक्स एका साईडला डी वायचे कोएफिशियंट हे वाय मधले घ्यायचे आहेत. सो आता इथं कॉस वाय आहे तसाच ठेवला आहे. इथला एल एच एस आर एच एसचा साइन वाय जो आहे तो मल्टिप्लाय आहे तो मी एल एच एसला घेतला आहे तो डिवाइड होईल आणि एल एच एसचा साइन एक्स इथं मल्टिप्लाय झाला आहे तो आर एच एसला डिवाइड होईल. सो हिअर वी गेट कॉस वाय डिवायडेड बाय साइन वाय इज इक्वल डी वाय इज इक्वल टू मायनस साइन आहे तसंच ठेवलं कॉस एक्स डिवायडेड बाय साइन एक्स डी एक्स. सो आता इथं कॉस अपॉन साइन काय असणार आहे कॉट असणार आहे कॉट वाय डी वाय इज इक्वल टू मायनस साइन आहे कॉस अपॉन साइन कॉट एक्स डी एक्स. हा झाला व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. डी वायचे कोएफिशियंट वाय मधले डी एक्सचे कोएफिशियंट एक्स मधले. सो इंटिग्रेटिंग ऑन बोथ दी साइड्स हिअर वी गेट इंटिग्रेशन कॉट वाय डी वाय इज इक्वल टू मायनस कॉट इंटिग्रेशन कॉट एक्स डी एक्स. कॉटचं इंटिग्रेशन काय असते लॉग ऑफ साइन. सो इथं वाय असेल तर लॉग ऑफ साइन वाय इज इक्वल टू मायनस लॉग ऑफ साइन एक्स. दोन्ही आन्सर लॉगमध्ये. सो हिअर वी राईट कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन ॲज अ लॉग सी. इथं मायनस लॉग साइन एक्स आहे मी एल एच एसला घेतला आहे तो प्लस होईल लॉग साइन वाय प्लस लॉग साइन एक्स इज इक्वल टू लॉग सी. आता लॉगच्या रूलनुसार लॉग एम प्लस लॉग एन काय असतं लॉग एम इंटू एन. सो हिअर वी राईट लॉग साइन वाय इंटू साइन एक्स इज इक्वल टू लॉग सी. दोन्ही साईडचा लॉग कॅन्सल झाल्यानंतर फक्त काय मिळेल तुम्हाला साइन वाय इंटू साइन एक्स इज इक्वल टू सी. इथं अँटीलॉग घेतल्यानंतर आपल्याला ते कॅन्सल होतात. सो दिस इज द सोल्युशन ऑफ द गिवन एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा सेक्स स्क्वेअर एक्स इंटू टॅन वाय डी एक्स प्लस सेक्स स्क्वेअर वाय इंटू टॅन एक्स डी वाय इज इक्वल टू 0. इथं सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे आणि त्यानंतर वाय आणि एक्सची व्हॅल्यू पुटअप करून
तुम्हाला सीची व्हॅल्यू काढायची आहे आणि ती तुम्हाला त्यामध्ये पुटअप करायची, असे हे एक्झाम्पल आहे. पहिल्यांदा आपण व्हेरिएबल सेपरेबल फॉर्मने ते एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. पहिल्यांदा दुसरी जी टर्म आहे ती आपण RHSला घेऊया. प्लस आहे, RHSला ती काय होईल, मायनस होईल. आता DXचे कोएफिशियंट हे x मधले असले पाहिजेत, त्यामुळं RHSचा एकची टर्म इथं मल्टिप्लाय केली tan x, तो इकडं डिवाइड करा. आणि LHSची जी tan y मल्टिप्लाय केली ते RHSला डिवाइड करा. सो हिअर वी गेट sec square x डिवाइडेड बाय tan x dx इज इक्वल टू मायनस sec square y tan y dy. This is variable separable form. So integrating on both the sides, here we get आता टॅनचं डेरिव्हेटिव्ह काय आहे, इथं sec square x आहे, तो ते न्यूमरेटरमध्ये आहे. सो त्याचं इंटिग्रेशन असते log of tan x इज इक्वल टू मायनस log of tan y आणि प्लस काय लिहिणार आपण, log c लिहिणार. आता मायनस टर्म आहे ती LHSला ना प्लस होईल. log tan x प्लस log tan y इज इक्वल टू log c. log m प्लस log n काय असतं, log m into n. So here we get log tan x into tan y is equal to log c. So tan x into tan y is equal to काय येणार, c. हे झालं जनरल सोल्युशन. परंतु आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यू दिलेल्या असताना त्याचा आन्सर काय बघायचं आहे. सो नाव ॲट x इज इक्वल टू π/4 अँड y इज इक्वल टू π/4 इक्वेशन 1 बिकम्स. व्हॅल्यू पुटअप करा. tan π/4 ची व्हॅल्यू 1, tan π/4 ची व्हॅल्यू 1. सो c ची व्हॅल्यू 1. सो इक्वेशन 1 बिकम्स tan x into tan y is equal to 1. नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा. द डिफरन्शियल इक्वेशन दिलेलं आहे. आता इथं मी फक्त काय घेतलं आहे, a⁻m + n रूल ऑफ इंडायसेसनुसार a⁻m into a⁻n की ज्यांचा बेस समान असेल आणि जर पॉवर जर वेगवेगळी असेल तर बेस एकदाच लिहिला जातो, त्यांची ॲडिशन केली जाते. आता इथं आपल्याला फक्त काय करायचं, सेपरेट लिहायचं आहे. e⁻x आहे तसंच इंटू काय येणार, मायनस वाय इज प्लस x इंटू e⁻−y. e⁻−y कॉमन काढा. हिअर वी गेट e⁻x प्लस x असणार आहे. सो e⁻−y काय येणार, 1/e⁻−y dy बाय dx इज इक्वल टू e⁻x प्लस x. e⁻−y डिवाइड आहे, परत त्याल्यावर e⁻+y होईल. dy dx डिवाइड केला आहे, मी इकडं मल्टिप्लाय केलं. अशा तऱ्हेने आपल्याला इथं तो व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म मिळाला. इंटिग्रेटिंग ऑन बोथ दी साइड्स, हिअर वी गेट इंटिग्रेशन e⁻y dy इज इक्वल टू इंटिग्रेशन e⁻x प्लस x dx. e⁻yचं इंटिग्रेशन e⁻y, इथे सेपरेट इंटिग्रेशन घ्या, e⁻x dx प्लस इंटिग्रेशन x dx. e⁻xचं e⁻x आणि xचं इंटिग्रेशन x²/2 प्लस c येणार. नेक्स्ट एक्झाम्पल आहे. मगासारखंच आपण काय करायचं आहे, सेपरेट लिहायचं आहे. e⁻3x इंटू e⁻−2y प्लस x² इंटू e⁻−2y. e⁻−2y कॉमन काढा. तो कॉमन काढल्यानंतर इथं मिळेल तुम्हाला e⁻3x प्लस x² dx. आता dy जे कोएफिशियंट असतील ते yच्या टर्म्स असतील. सो e⁻−2y इथं मल्टिप्लाय केला आहे, इकडं डिवाइड केला. आता e⁻−2y हा डिवाइड केला आहे, वरती घ्यायचं असेल तर त्याचा पॉवरची साइन चेंज होणार, मायनसचं प्लस होणार. सो हिअर वी गेट e⁻2y dy आणि इथे dxचे कोएफिशियंट सर्व x मधले झाले, dyचे सर्व y मधले. सो दिस इज व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. सो इंटिग्रेशन ऑन बोथ दी साइड्स, e⁻2yचं इंटिग्रेशन काय येणार, e⁻2y डिवायडेड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ 2y. हे काय कंपोजिट फंक्शन आहे. त्याच पद्धतीने e⁻3xचंही तसंच होणार, e⁻3x डिवायडेड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x. इथे x² येणार x³/3. 2yचं डेरिव्हेटिव्ह 2 आणि 3xचं डेरिव्हेटिव्ह 3. सो बघा इथं कुठले फॉर्म्युले यूज केलेत, e⁻f(x) इंटिग्रेशन असेल e⁻f(x) डिवायडेड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ f(x) आणि x⁻n इंटिग्रेशन x⁻n+1 डिवायडेड बाय n+1. सो हिअर वी गेट e⁻2y डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू e⁻3x प्लस x³ डिवायडेड बाय 3 प्लस c. नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा. रूटमध्ये दिलेलं आहे. पहिल्यांदा कोएफिशियंट जे आहेत ते सेपरेट करूया. व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म घेतला आहे. इंटिग्रेशन घ्या ऑन बोथ दी साइड्स. हिअर वी गेट 1/√x
रूट 1 मायनस एक्स स्क्वेअरचे इंटिग्रेशन साइन इनवर्स एक्स इज इक्वल टू साइन इनवर्स वाय प्लस